तर तुम्ही ही रेसिपी ना लहान मुलांच्या टिफिनसाठी नक्कीच बनवू शकता. तर काय करायचं, छोटीशी कढई ठेवायची. कढईमध्ये थोडं तेल आणि तूप घेतलं होतं. थोडं गरम झालं की नंतर थोडे जिरे घातले, उभा कट केलेला कांदा आणि अद्रक लसूणची पेस्ट सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. कांदा लालसर होताना ना उभा कट केलेला टोमॅटो पण घालायचा. टोमॅटो मिक्स करून घ्यायचा. आता शिमला मिरची, गाजर असेल ना तर ते पण घालू शकता. पण आता माझ्याजवळ काही नव्हतं त्यामुळे मी फक्त कांदा आणि टोमॅटोच घातलं. तुम्ही शिमला मिरची आणि गाजर पण घाला असंच उभा कट करून. नंतर थोडासा पनीर मसाला, थोडंसं असं एकदम लाल असं कलरसाठी फक्त तांबडं तिखट घातलं होतं आणि थोडा चिकन मसाला पण घातला होता. आता कसुरी मेथी पण आमची बरेच दिवस असा सुट्टीवर आहे. आता कधी मॅडमचं आगमन होते घरात काय माहिती नाही. जेव्हा कधी पनीरच्या रेसिपी करेल ना, पुलाव करेल ना, असं तेव्हाच त्या कसुरी मेथीची आठवण येते. आता आणली ना, तुमच्याजवळ असेल तर कसुरी मेथी घाला, कोथिंबीर घाला. थोडंसं वेगळ्या पद्धतीनं चपाती केलती, त्याची सेपरेट आहे तर रेसिपी येईल. तर चपातीवर पनीर वगैरे घातलं होतं, तर पनीर होतं बरं का कट केलेलं, तर ते पनीर घालायचं, थोडं मिक्स करायचं. चपातीवर मस्त असं उभं असं ठेवून घ्यायचं. त्याच्यावर थोडंसं मेयोनीज घालायचं. वाटलं तर थोडंसं पिझ्झा केचप असेल तर ते पण घालायचं. आणि मग असं सिल्वर पेपरने खालून असं पॅक करायचं आणि टिफिनला द्यायचं. झटपट असा टिफिन संपतोय बघा. एकदम टेस्टी लागते. त्यामुळे एकदा नक्की ट्राय करून बघा. चला तर मग बाय.